होता आणि कालही अशा चौक्याच्या माध्यमातून पाकिस्तानचे लष्कराचे सैनिक येतात आणि तिथून ड्रोन कंट्रोल करतात आणि अशाच या चौक्यात नष्ट करण्याचं काम भारतीय लष्कराच्या वतीनं होत आहे. सोबतच जर बघितलं आपण तर हिरानगर सेक्टरमध्ये देखील ड्रोन पाडण्यात आलेला आहे. लखनपूर नॅशनल हायवेच्या टोल जवळ एक ड्रोन पाडण्यात आलेला आहे. पंजाबमधलं, जम्मू आणि पंजाब बॉर्डरमधलं आहे. अगदी बरोबर आहे प्रशांत. ही दृश्य आपल्या हाती येत आहेत. जे हल्ले करण्याचा प्रयत्न झाला त्या हल्ल्यांना आपण जोरदार उत्तर देतोय. पण ज्या ठिकाणी हे ड्रोन पडलेले तिथे काही प्रमाणात आपण फिरोजपूरमधली दृश्य आहे. काही ठिकाणी आपण बघतो हे ड्रोन पाडण्यात आले. अर्थात त्या स्फोटांमुळे त्या ठिकाणी तिथं असणारी वाहनं असतील किंवा काही घरं असतील त्यांना आग लागल्याची घटना घडल्याचं आपण बघतो. ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. पंजाबच्या तर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये जिथे ड्रोन पडलं, भारतीय सैन्यानं जे पाकिस्तानचं ड्रोन इथे आलेलं होतं ते पाडलं, त्यानंतर लागलेली ही आग आणि ती विझवताना इथं लोक आपल्याला दिसून येत आहेत. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघतोय. पाकिस्तानकडून आगळीक आजही सुरूच आहे. शेकडो ड्रोन भारताच्या दिशेनं पाकिस्तान पाठवतोय. मात्र भारताची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग आहे आणि या एअर डिफेन्स सिस्टीमकडून सर्वच्या सर्व ड्रोन हे पाडले जात आहेत आणि ड्रोन पडल्यानंतर कशा पद्धतीनं तिथं त्या ड्रोनचा स्फोट झाला त्याच्यानंतर लागलेली ही आग आपण बघू शकतोय. आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, एस जयशंकर हे नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले. जे हल्ले पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी करण्याचा प्रयत्न झालेला आहे, याला आता यापेक्षा अधिक दुपटीचं उत्तर देणं आवश्यक ठरणार आहे. प्रशांत, बरोबर आहे. या विषयात जर बघितलं आपण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिक महत्त्वाच्या बैठकी घेतलेल्या आहे. एकीकडे पूर्व जे माजी सैनिक होते आणि सोबतच जर बघितलं आपण पूर्व हवाई दलाचे प्रमुख, पूर्व वायुसेनेचे प्रमुख आणि पूर्व लष्कराचे प्रमुख यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बैठक झाली तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत. सोबतच जर बघितलं तर केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्यासोबत एक बैठक झाली. त्यानंतर आता थोड्याच वेळापूर्वी परराष्ट्र मंत्री जयशंकर हे एस जयशंकर दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्गाच्या निवासस्थानी. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरदार प्रत्युत्तर निश्चितपणे भारताच्या वतीनं दिलं जाईल. काल ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं होतं त्याच धर्तीवरती प्रत्युत्तर दिलं जातं का, त्याच्या मोठं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण या घडीला ज्या पद्धतीनं पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी केली आहे ती कुरघोडी निश्चितपणे मोडून काढण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर करतील आणि भारतीय लष्कराला सरळ हात दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं की लष्कराला निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहे आणि ते ज्यांना तसे हवे तसे निर्णय घेऊ शकतात. आणि जर बघितलं आपण तर आता भारतीय लष्कर निश्चितपणे जोरदार उत्तर द्यायला तयार झालेले आहे. आणि ज्या पद्धतीनं काल पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत त्याच धर्तीवरती आज मोठ्या ठिकाणी घुसून हल्ले केले जातात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस जयशंकर यांची अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. विशाल, प्रशांत, तो आपल्या बरोबर असाच था. आपले सहकारी आजाद देखील आपल्या बरोबर आहेत. आजाद जी, अभी की सिचुएशन क्या है जम्मू कश्मीर में? अभी भी शेलिंग की आवाजें आ रही है? जी बिल्कुल, अभी आ रही है. शेलिंग चल रही है दोनों तरफ से और यहाँ तरफ से भरपूर जवाब दिया जा रहा है. मैं सब दर्शकों के लिए बताना चाहूँगा कि जो नीलम वैली है उसको पूरी तरह से दहला के रख दिया है इस वक्त हमारी सेना ने. पे दर पे गोले चलाए जा रहे हैं. हैवी शेलिंग यहाँ से वापसी, क्योंकि शुरुआत वहाँ से आज फिर से एक बार शाम को हुई थी, नमाज के टाइम पे हुई थी. जो ही अजान हुई उसी टाइम वहाँ से शेलिंग शुरू होगी और उसका जवाब यहाँ से भरपूर दिया जा रहा है कंटिन्यूसली. कल रात पूरी रात यहाँ से भी कार्रवाई चलती रही और इस वक्त भी जारी है. जी आजाद, अभी की सिचुएशन क्या है? यानी जो सिविलियंस एरिया है वहां से सिविलियंस को हटाया गया है, क्योंकि कल हमने देखा कि कुछ लोगों की जानें भी गई. जो बिल्कुल एलओसी के सटीक विलेज से वहां से पहले से ही इवैक्यूएट किया गया था. सरकारी की तरफ से पूरी व्यवस्था की गई थी और उनको वहां से शिफ्ट किया गया है. 90% लोगों को शिफ्ट किया गया है. लेकिन कुछ लोग ऐसे हैं जो नहीं निकल पाए. उसका रीजन ये है कि उनके पास अपना जो पहाड़ी लोग होते हैं, ट्राइबल कम्युनिटी है, उनके पास लाइव स्टॉक वगैरह होता है. उस वजह से वो उनको छोड़ के नहीं निकल पाए हैं. बाकी 90% मेरे ख्याल में माइग्रेट कर चुके हैं और उनके लिए पूरी जगह से व्यवस्था की गई है डिफरेंट सेफ प्लेसेस पे. जी आजाद हुसैन जी, इसका मतलब ये है कि अभी इवैक्यूएट किया गया है उस एरिया को, लेकिन जिस तरह से पाकिस्तान की तरफ से सीज फायर का उल्लंघन किया जा रहा है उसको जवाब भी दे रही है भारतीय सेना. भरपूर जवाब ही नहीं बल्कि मैं ये कहूँगा भरपूर जवाब दिया जा रहा है. और पूरा जो नीलम अटमुकाम का इलाका है, पार का जो केरन सेक्टर के आसपास में आता है, तंगधार सेक्टर के या मचल सेक्टर पे पूरा जवाब दिया जा रहा है और पूरी नाक में दम करके रखा है हमारी फौज ने उनका. और वहां से जैसी रिपोर्ट्स भी आ रही है कि वहां पे भारी नुकसान वहां पे भी फौज का हुआ. 100 से ज्यादा ड्रोन हमने पाकिस्तान के गिराए हैं.
आज भी यही सिचुएशन हमें देखने को मिल रही है आज़ाद जी, और एक पुरजोर जवाब जो है वो सेना की तरफ से दिया जा रहा है। आज़ाद जी, ये मुबारक की बात है हमारी सेना के लिए, और जो हमारी प्लानिंग पूरी प्रॉपर प्लानिंग के साथ ये जो इस वक्त चला जा रहा है काम, इसमें हम मुबारक देंगे पूरी सेना को जिस तैयारी और मुस्तैदी के साथ उनकी जवाबी कार्रवाई में। अभी मेरी थोड़ी देर पहले उरी के कुछ रिहायशियों से बात हो रही थी, उनका ये कहना था कि हम खुली आंखों से ये नज़ारा देख रहे थे कि वहाँ से मिसाइल आ रहे थे और हवा में ही उनको गिराया जा रहा था। आझाद हुसैन जी, एक ब्रेकिंग न्यूज आ रही आहे, हम वो देखेंगे सबसे पहिले। एक ब्रेकिंग न्यूज आहे, अमृतसरच्या एअरफोर्स बेसजवळ स्फोटांचे आवाज आता आलेले आहेत। अमृतसरमध्ये ज्या ठिकाणी एअरफोर्सचा बेस आहे त्या ठिकाणी स्फोटांचे आवाज आल्याची माहिती आहे। अजनाली एअरफोर्स बेसजवळ हे स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। याचाच अर्थ त्या ठिकाणी सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला आहे। मात्र भारताचा जे डिफेन्स सिस्टीम आहे त्यानं तोही उधळून लावलेला असेल। अजनाली एअरफोर्स बेसजवळ स्फोटांचे हे आवाज ऐकू आलेले आहेत। पंजाबचा जो सीमा भाग आहे त्याच्यामध्येही जे एअरबेस आहेत, एअरफोर्सचे जे बेस आहेत त्या ठिकाणी एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून केला जातो। आज जर आपण फरा पाहिलं तर पाकिस्तानची हल्ल्याची स्ट्रॅटेजी कशी दिसून येते बघा। काल नागरी वस्त्यांना त्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, काही धार्मिक स्थळांवरती त्यांनी बॉम्ब शेलिंग करण्याचा प्रयत्न केलेला होता, LOC वरती वारंवार शेलिंग ही सुरू होती। पण आज मात्र जे आपले लष्करी तळ आहेत किंवा एअरबेस असेल त्यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न आपण हाणून पाडलेला आहे। अमृतसरमध्ये जर आपण पाहिलं गोळ्यांचा आवाज येतोय, सलग हे गोळ्यांचे आवाज जे ते सुरू आहेत, फायरिंग ही जी ती केली जाते आणि अमृतसरच्या एअरफोर्स बेसजवळ हे स्फोटांचे आवाज येत आहेत। आपल्याकडे असणारा S-400 सुदर्शन चक्र या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हवेत होणाऱ्या सगळ्या हालचाली टिपून त्या डिटेक्ट करून हे सगळे ड्रोन आपण पाडलेले आहेत। आणि आत्ता या क्षणाची ताजी माहिती आपल्याला अशी कळते की जम्मूमध्ये 100 पेक्षा अधिक ड्रोन पाकिस्तानचे आपण हाणून पाडलेले आहेत। अगदी बरोबर आहे। याचाच अर्थ आजही शेकडो ड्रोन भारताच्या दिशेने पाठवण्याचा एक प्लॅन पाकिस्ताननं केल्याचं दिसतंय। मात्र पाकला हे माहीत नाहीये की भारत किती स्ट्रॉंग आहे। माहीतही असेल पण तरी सुद्धा एक आगळीक केली जाते जी त्याच्यावरच उलटणार आहे। तरी सुद्धा पाकिस्तानकडून कदाचित हा शेवटचा प्रयत्न असेल, ते बघावं लागणार आहे। अमृतसरच्या एअरफोर्स बेसजवळ सुद्धा स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। तिकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यानंतर इथून लोक निघताना आपल्याला दिसून येत आहेत। रात्री जेव्हा रात्र होते त्याच वेळेला पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातो। याचाच अर्थ पाकिस्तान किती भ्याड आहे हे याच्यावरून लक्षात येत आहे। आणि ज्या ठिकाणी हे जे स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत किंवा ड्रोन पाडलेले आहेत तिकडं स्फोट झाल्याचं सुद्धा आपण बघू शकतोय आणि एक जी कार होती त्या ठिकाणी स्फोट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याची दृश्य आपण बघू शकतो। पडल्यानंतरची ती आग लागलेली होती, जी आग आता विझवण्यात आलेली आहे। पण आज आपल्या लष्करी तळांना एअरबेसला टार्गेट करण्याचा पाकिस्तानच्या ड्रोनचा प्रयत्न होता आणि तो आपण हाणून पाडला। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये देखील ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याला देखील अर्थात आपण जोरदार उत्तर दिलेलं आहे। जम्मूमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक ड्रोन जे आहेत ते आपण हाणून पाडलेले। पुन्हा एकदा आझाद यांच्याकडे जाऊयात। आज़ाद, आज की जो स्ट्रैटेजी हमें दिखाई दे रही है, कल जो सिविलियंस एरिया थे उनको टारगेट करने की कोशिश पाकिस्तान की तरफ से की गई, पर आज हमारे एयरबेस और जहां जहां कैंटोनमेंट एरियाज है उन्हें टारगेट करने की कोशिश पाकिस्तान कर रहा है। आज़ाद जी, उनकी हमेशा कोशिश रहेगी और ये कोशिशें नाकाम बनाई जा रही हैं। जो हमारा S-400 सिस्टम जो लगा हुआ है उसकी वजह से हमें बहुत ज़्यादा कामयाबी मिल रही है और ये एक सही फैसला लिया गया था उस वक्त। इनकी परचेजिंग का जो गवर्नमेंट ने लिया उसने हमें इस वक्त बहुत बड़ा वरदान साबित हो रहा है और मुझे नजर आ रहा है कि ये अगले चंद दिनों का खेल है और उसके बाद जो है सारी दुनिया एक नया तमाशा देखने को आएगी और जिसमें भारत का नाम बहुत रोशन होगा। आज़ाद, जैसे आपने बताया S-400 के बारे में, तो क्या ये इसी का नतीजा है कि जो हमारा सीमा रेखा है, जो LOC है या फिर हमारा जो भी बॉर्डर है, वहीं पर ये ड्रोन गिर रहे हैं, वो अंदर तक या फिर हमारे आसमान पर नहीं आ पा रहे? बिल्कुल, बहुत ही इंपॉर्टेंट रोल हमारा S-400 प्ले कर रहा है इस वक्त। जो हम देख रहे हैं जो ही उनके मिसाइल या ड्रोन्स आते हैं और उनको मार गिराया जा रहा है, बिल्कुल सटीक निशाने से 99% मैं कह सकता हूं कि सटीक निशाने लग रहे हैं और उनकी नाकाम कोशिशें हो रही हैं हर तरफ से। यही वजह है कि जो बॉर्डर एरिया है वहीं पर ये ड्रोन गिर रहे हैं। राइट, एग्जैक्टली, बॉर्डर एरियाज में यही गिर रहे हैं, उसकी वजह यही है। और एट द सेम टाइम यहाँ से जो जवाबी कार्रवाई हो रही है वो उनको उठने ही नहीं दे रही है और दोबारा वो कोशिश ही नहीं उस एरिया में करते।
फिर उनकी ये स्ट्रेटजी है कि वो फिर दूसरा एरिया चूज करते हैं, दूसरी इलाके को चूज करते हैं और वहां पे भी इसी तरह से नाकामी मिल रही है और उसके सिवा कुछ नहीं मिल रहा है उनको। आजाद, जम्मू कश्मीर के बारामूला में अभी ड्रोन से अटैक करने की कोशिश की गई है, किस तरह का वो एरिया है, क्या इस बारे में अभी तक आपके पास जानकारी आ रही है? जी, बारामूला का जो मेन एरिया जो हमारा जो LOC के सिटी के उनका चकोटी वाला एरिया और हमारा उरी सेक्टर जो है उसमें बार बार कोशिशें की जा रही हैं। मैं एग्जैक्ट लोकेशंस अपनी तरफ से सिक्योरिटी रीजन की वजह से नहीं बता पाऊंगा, लेकिन भरपूर कोशिश की जा रही है। आप पूरे देश को मैं बताना चाहूंगा कि आप विश्वास रखें, हम इस वक्त 100% कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। आजाद, लेकिन एक सवाल यहाँ पर खड़ा होता है कि पाकिस्तान की ओर से बस रात में ही जैसे ही अंधेरा होता है उसी टाइम पे ये ड्रोन अटैक या फिर फायरिंग की जाती है। उसका रीजन ये है कि दिन को उनकी हिम्मत ही नहीं होती है, चोर रात को ही आता है और वो चोर है उनको रात को ही आने की कोशिश करेंगे और उनकी ये स्ट्रेटजी ये रहती है कि रात को हम ज्यादा से ज्यादा नुकसान कर पाए, लेकिन उसमें वो बार बार नाकाम हो रहे हैं। आजाद, अभी आप जहां पे है क्या आवाजें आ रही है सभी तरफ? बिल्कुल, मैं बिल्कुल आप लोगों के साथ इस वक्त बात कर रहा हूँ, बाहर से आवाजें आ रही है और जमीन भी दहल रही है एट द सेम टाइम जी। लेकिन हमारे इरादे बुलंद हैं, पूरे देश के इरादे इस वक्त बुलंद हैं। हम सब ने, जम्मू कश्मीर के अवाम ने, पूरे देश के अवाम ने फैसला किया है, हम इस वक्त अपनी सरकार के साथ में, अपनी सेना के साथ शाना बशाना खड़े हैं। जी, थोड़ी देर पहले आजाद आपने बताया सिविलियंस से आपने बात की थी, कुछ रिहायशी इलाके हैं उन लोगों से आपने बात की थी, उनका क्या कहना था? जैसे हमारा उरी सेक्टर का लगामा का इलाका है, बसग्रा, कमलकोट, मारियन का इलाका है, वहां पे सिविलियन पे बहुत ज्यादा अटैक करने की कोशिश की। जैसे मैंने पहले ही कहा कि 90% जी आजाद, मैं आपको थोड़ा सा रोकना चाहूंगी, यहाँ पर एक ब्रेकिंग न्यूज हमारे सामने है। आरेसपुरा सीमा रेषेवरती देखील BSF कडनं पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे सैन्य कुठेही मागे न हटता एक एक पाऊल पुढे जाताना दिसतंय। जम्मूच्या आरेसपुरामध्ये सीमारेषेवर स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत अशी बातमी आहे। विशाल, याचाच अर्थ आरेसपुराला लक्ष करण्याचा प्रयत्न हा पाकिस्ताननं केला होता, मात्र तो सुद्धा हाणून पाडलेला आहे भारतीय लष्करानं आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं भारताच्या आकाशामध्ये लाल गोळे दिसत आहेत। मात्र हे लाल गोळे म्हणजे पाकिस्तानचा जो एक अचरटपणा आहे तो म्हणता येईल। पाकिस्तानकडून आगळीक केली जाते भारताच्या दिशेनं, हे ड्रोन पाठवले जात आहेत आणि तेच हाणून पाडण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय। फिरोजपूर असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणी अशा पद्धतीनं ड्रोन हे आकाशामध्ये दिसत आहेत खरे, मात्र फटाक्यांप्रमाणे त्यांना फोडलं जात आहे, कारण भारताची S-400 ही जी डिफेन्स सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग आहे आणि याशिवाय आकाश मिसाईल सुद्धा सज्ज आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता दुसरीकडे आपण बघतोय ती म्हणजे सामान्य लोकांची दृश्य आहेत, त्यांना इव्हॅक्युएट केलं जातंय, दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातंय। खबरदारी सुद्धा भारत घेतोय, कारण पाकिस्तानवर दिल्ली सफदरजंग स्टेशनवरची ही दृश्य आपण बघतोय, प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत असल्याचं आपण बघतोय। श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज येत आहेत। पुन्हा एकदा फराज, जर आपण पाहिलं आपले एअरबेस असतील, आपली लष्करी तळं असतील, यांना आज पाकिस्तानकडनं लक्ष करण्याचा प्रयत्न होत होता, पण त्याला देखील आपण जोरदार उत्तर देऊ केलेलं आहे। आणि हे उत्तर देत असताना पुन्हा एकदा आपण सांगितलंय त्यांना की आमचा निश्चय कायम आहे, दहशतवादाच्या विरोधात आमची लढाई आहे आणि काही झालं तरी आम्ही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत राहू, हे आज भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा आज तिसऱ्या दिवशी दाखवून दिलंय। अगदी बरोबर आहे विशाल, भारत हा सज्ज आहे, कारण ज्या वेळेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानच्या जमिनीवर असलेले जे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले, कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन न करता, तेव्हाच भारत हा या सगळ्यासाठी तयार झाला होता। कारण जसं आपले जे फॉरेन सेक्रेटरी आहेत त्यांनी सांगितलंय की ज्या वेळेला दहशतवाद्यांना लक्ष केलं जातं त्यावेळेला दर्द मात्र पाकिस्तानला होत असतो, पाकिस्तानच्या आर्मीला होत असतो। त्यामुळे या दोघांमधला हा जो रिश्ता आहे, हे जे नातं आहे ते नेमकं काय आहे ते जगाला आता दाखवून देण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे। आधी सगळ्यांना माहिती आहे, पण भारत आता वेळोवेळी याविषयीचे पुरावे सादर करतोय। बिलकुल, आता आज या क्षणाला जे हल्ले केले जातात ते आपले आर्मी बेस असतील किंवा एअर बेस असतील, या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानच्या ड्रोनकडनं करण्यात आला। पण आतापर्यंत जम्मूमध्ये आपण 100 पेक्षा अधिक ड्रोन्स आहेत ते त्यांचे पाडलेले आहेत। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आझाद हुसैन यांच्याकडे जाऊयात। आझाद, आरेसपुरा में भी देखील ड्रोन अटैक करने की